एक खूप मोठा ट्रेंड मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. सांगितलं हे जात आहे की US मध्ये गुंतवणूक करा, भारतामध्ये गुंतवणूक करू नका. कारण जर समजा एखाद्या व्यक्तीने 10 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती त्या काळी सिन्स इन्सेप्शन, तर एनव्हिडियामध्ये तुमची व्हॅल्यू बनली असती 60 करोड रुपये. म्हणजे 10 लाख रुपये गुंतवले, त्याचे 60 करोड रुपये बनले. पण निफ्टीमध्ये याची गुंतवणूक केली असती तर याची व्हॅल्यू फक्त 81 लाख रुपये झाली असती. म्हणजे काय, 60 कोटी मिळवायचे की 81 लाख रुपये मिळवायचे, हा तुमचा प्रश्न असेल. म्हणून इंडियन मार्केट हे खराब असं मानलं जात आहे. पण हे कितपत खरं आहे हार्डली 2 मिनिटामध्ये सांगतो. ॲपल हॅज टू बी कम्पेअर्ड विथ ॲपल ओनली. म्हणजे जर तुम्ही इंडेक्स बरोबर एखाद्या स्टॉकचं कंपॅरिझन कराल तर ते बिलकुल चुकीचं आहे. S&P 500चे जर तुमचे प्रिव्हियस रिटर्न तुम्ही बघितले तर 10 लाख जर मी गुंतवले असते तर S&P 500 मध्ये 58 लाख रुपये बनले असते. म्हणजे निफ्टी 50 हा S&P 500 पेक्षा बेटर परफॉर्म करतोय. हा तर पहिला एक ऑप्शन झाला. पण याच्या पुढे जाऊन 10 लाख रुपये जर मी विप्रोमध्ये इन्व्हेस्ट केले असते ना. आता आपण स्टॉक बरोबर कम्पेअर करूया. थोड्या वेळापूर्वी आपण काय बघितलं, इंडेक्स बरोबर कंपॅरिझन बघितलं. जर मी स्टॉक बरोबर याला कम्पेअर केलं, 10 लाख रुपये मी विप्रोमध्ये गुंतवणूक केली असते. तुम्ही म्हणाल काय राव, विप्रोनी तर रिटर्नच दिलेले नाहीत. पण विप्रोचे रिटर्न असतील 176 करोड रुपये. 60 कोटी कुठे आणि 176 कोटी रुपये कुठे. पण एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो, मी यामध्ये अजून डिव्हिडंड ऍड केले नाहीत. जर मी यामध्ये डिव्हिडंड ऍड केले असते तर ही व्हॅल्यू किती झाली असती मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि सेम अमाऊंट जर मी MRF मध्ये गुंतवली असती विदाऊट डिव्हिडंड तर MRFने सुद्धा याचे 40 करोड रुपये बनवले असते. त्यामुळे अननेसेसरी विदेशात पैसा लावला म्हणजेच तो मोठा होतो, म्हणजे आपला देश खराब, आपल्या देशात सगळं काही घाण, आपले स्टॉक एकदमच मूर्खासारखे परफॉर्म करतायत, असं बिलकुल नाही आहे. हा तुमचा गैरसमज आहे. योग्य त्या स्टॉकमध्ये आणि योग्य त्या सेक्टरमध्ये योग्य प्रकारे जर गुंतवणूक केली तर खरंच पैसा वाढू शकतो. तुम्हाला जर आमची मदत हवी असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा. कुठल्याही प्रकारची मदत गुंतवणुकीसाठी जर तुम्हाला हवी असेल तर आम्ही तुम्हाला करू.